नमस्कार, मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी तिच्या डान्समुळे नव्हे तर अपघातामुळे। 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव पुलाजवळ तिच्या कारनं एका रिक्षाला जोरदार धडक दिली। या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून रिक्षा चालकाच्या कुटुंबियाने गौतमी पाटील याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुण्यातील मुंबई बंगळुरू महामार्गावरील वडगाव पुलाजवळील हॉटेल समोर 30 सप्टेंबरला पहाटे 5:30च्या दरम्यान हा अपघात झाला। गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत रिक्षा चालक आणि 2 प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमी रिक्षा चालकावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकरणी ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती असं गौतमी पाटील हिच्या वतीनं सांगण्यात आलं, परंतु अपघाताच्या वेळी गौतमी पाटील तिच्या कारमध्येच होती असा दावा रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केलाय। त्याचबरोबर या प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली। या संदर्भात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली। त्याचबरोबर गौतमी पाटील हिला पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोपही रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केलाय। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा गौतमी पाटील प्रकरणात गाडी चालकाची चौकशी करावी, त्याने दारूचं सेवन केलं होतं का याचीही तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली। या संदर्भात त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांची भेटही घेतली। याच्यामध्ये ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तो तपास होताना दिसत नाही। मी आता साहेबांशी बोललोय आणि त्यांना हे सांगितलं की हा जो क्रेनवाला होता ह्या क्रेनवाल्याला कुणी फोन केला आणि ह्या ज्या जागेवर गुन्हा झाला त्या रिक्षामध्ये मरगळे नावाचा व्यक्ती बसलेला होता, तो रिक्षा ड्रायव्हर होता आणि गाडी साईडला होती। मोकळ्या गाडीला उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारली असेल तर ह्याच्यामध्ये 100% तो ड्रायव्हर हा दारू पिलेला असेल, कारण उभ्या राहिलेल्या गाडीला कोणी धडकू शकत नाही। रस्त्यावर गाडी चालताना आपण समजू शकतो, पण त्याच्यामध्ये क्रेनवाला त्या ठिकाणी आला आणि क्रेनवाल्याला कोणी फोन केला आणि ती गाडी जागेवरनं कोणी हलवली ह्याचा तपास PI साहेबांशी बोललो मी आता, त्यांनी तसा तपास करतो आम्ही। जी गाडी ज्या जागेवरनं निघली त्या गाडीचे मालक कोण होते तर त्या ठिकाणी आज आपल्याकडे ते गौतमी पाटीलचं त्यांचं नाव आलं। तर जर 5-6 दिवस झाले पेशंट मरणाच्या दारात आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पाहिजे होती, त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली पाहिजे होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांना आता शेवटी माणुसकी आपण काय त्यांना औषध देऊ शकतो का, गोळ्या देऊ शकतो का काय, ही ज्याचा अपघात ज्यांनी केला त्याची ही जबाबदारी, मालक म्हणून त्याची जबाबदारी। आणि जर एवढं चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर ह्याच्यामध्ये जर 5 दिवसामध्ये हे गुन्हा दडपण्याचं काम किंवा चुकीच्या पद्धतीनं क्रेन हलवणं किंवा फोन करून त्या सगळं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर असा गुन्ह्याचे कलम त्याच्यामध्ये टाकून यांच्यावर सगळा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याच्यामध्ये गौतमी पाटील सारख्या जबाबदार महिलेने याच्यामध्ये त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपण आपले शो म्हणजे काय कार्यक्रम करत असेल तो तिचा व्यवसायाचा भाग आहे, त्यात मला काय म्हणायचं नाही, पण या कुटुंब जर असं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाला तडफडत दवाखान्यात पडलं ना, आपण जर त्यांना भेटतच नाही दुर्लक्ष, तर ह्याच्यामध्ये माणुसकीला काळिमा फासण्याची घटना आहे। मी अधिकाऱ्यांना वेळ पडली ह्या कायद्यामध्ये जर तिच्या चुका असतील तर तिच्यावरही पूर्णपणे गुन्हा दाखल करा आणि ही घटना जर दारू पिऊन गाडी जर चालवली असेल आणि पोलीस तपासामध्ये मी आत्ता त्यांना बोललो की तुम्ही तपास करताना आम्ही लोकांकडून माहिती घेतोय, जर आमच्याकडे फुटेज आले बाहेरनं तर तुमची नाचक्की होण्या तपासाची, तर तुम्ही हा तपास पूर्ण करा, नाहीतर आम्ही सर्व लोक आता जिथनं गाडी आली जिथनं पोचली कुठं तो बिअर बारमध्ये दारू पिलाय का, त्या गाडीतले पिलेत का, ही सगळा तपास त्यांनी करावा अशी त्यांना विनंती केली। आणि जर 2 दिवसात तुम्ही हा जो तपास आहे हा जर नीट नाही केला तर शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये बसलेलोच आहे आणि जर पोलिसांची त्रुटी असतील तर त्या दाखवायला आम्ही तयार आहोत। पण विलंब का झाला एवढं काय म्हणाले? आता पोलिसांचं विलंब झाला हे तुम्ही बी माझ्यासमोर होते, त्यांनी विलंब व्हायलाच नव्हता पाहिजे ह्या केसमध्ये, दुसऱ्या दिवशीच ॲक्शन व्हायला पाहिजे, पण पोलीस तपासामध्ये पोलिसांनी ह्याच्यामध्ये जबाबदारीची वागणूक दिसली नाही। जबाबदारी पोलिसांची होती, कारण एका आपल्या महाराष्ट्रात ज्या
गौतमी पाटील त्यांचं मोठं नाव आहे आणि जर चुकीचं वागत असेल तर आपण त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, पण ते उशीर झाला. त्यामुळं पालकांना पुणेकर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्या तपासामध्ये शंका निर्माण झालेली आहे. ते तुम्हाला कसं कळलं? व्हिडिओ व्हायरल झाला. माझं म्हणणं हा मोबाईल मधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे. ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं पाहिजे. ते लोकांना दाखवायला मोबाईल मधनं ते होऊ शकत नाही. ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ती इथून त्यांनी बोलावं ना. ऑफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग नाही, ते खोटं काम आहे सगळं. नाही, आता 1-2 दिवसात सगळं कळून जर तपासामध्ये जर गौतमी पाटील यांचं 6 आरोपी नाव नाही आलं तर याचा अर्थ की याच्यामध्ये पोलीस तिला पाठीशी घालतात. परत व्हिडिओ समोर आले, शिव्या दिल्या. गायवळनी एवढे गुन्हे असून पासपोर्ट काढून बाहेर देशात गेला, त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलत नाही. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे. कारण गायवाळ काय हा एकटा काय करू शकणार. पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नाबूद होईल, पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा तपास केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, ज्यावेळी अपघात झाला होता त्यावेळी गाडीमध्ये गौतमी पाटील नव्हती असं संभाजी कदम म्हणालेत. पाहुयात. जो गौतमी पाटील यांच्या कारचा अपघात झाला होता, काय सगळे डिटेल्स आहेत, आता केस कुठपर्यंत आहे? 30 तारखेला पहाटे 5:15 ते 5:30 दरम्यान वडगाव ब्रिज खाली त्या सर्व्हिस रोडला हा अपघात झालेला आहे. यातील जे जखमी मरगळे आहेत रिक्षा चालक, त्यांना त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याच ठेकेदारांनी दीनानाथ मंगेशकर या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं होतं आणि त्यांचे सध्या त्या ठिकाणी उपचार सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला असता याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की यातील जो आरोपी आहे, आरोपी त्याची गाडी घेऊन भोरवरून निघून पुण्याकडे येत असताना त्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे. त्या ठिकाणचे सर्व CCTV फुटेज असतील किंवा काही CDR असतील, लोकेशन असतील आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या चौकशीवरून आपल्याला त्यातले आरोपी निष्पन्न झाले. दुसरी गोष्ट, याचे जे जखमी आहेत, जखमीची साथीदार आहेत, त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली. मग ती ऑडिओ व्हिज्युअल फिर्याद आहे, ई-साक्ष त्याला आपण म्हणतो की ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये फिर्याद दिली आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये फिर्याद आहे की त्यांनी जी घटना झाली त्याप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची मेडिकलसुद्धा आपण केलेली आहे. मेडिकल करून त्याची जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते पण आपण कलेक्ट केलेले आहेत. गाडी जप्त केलेली आहे, गाडीची RTO पण चेकिंग आपण करून घेतलेलं आहे आणि जे IRADमध्ये आपण जे ॲप आहे, जे इन्शुरन्ससाठी आपण वापरतो ते सुद्धा ॲपमध्ये त्याची माहिती करून झालेली आहे. ह्या घटनेसंदर्भामध्ये आता चौकशी केली असता याच्यामध्ये ही गाडी जी आहे ती गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचं निष्पन्नानंतर झालं. त्याच्यामध्ये मग गाडीचे पेपर्स, डॉक्युमेंट्स या सर्व तपासाच्या बाबी आहेत. त्या सर्व गोष्टी सध्या पोलीस सिंहगड पोलीस स्टेशन करत आहे. या संदर्भामध्ये आता जखमीचे जे काही नातलग आहे ते सुद्धा पोलीस स्टेशन आले होते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसुद्धा भेटले होते. त्या संदर्भात सुद्धा त्यांना संपूर्ण माहिती या घटनेसंदर्भात दिलेली आहे. त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं पूर्ण निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करत आणि पूर्ण अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हा तपास जो आहे सुरू आहे. सर, कार अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये नेमकं कोण होतं आणि या सगळ्या संदर्भात गौतमी पाटील यांना नोटीस पाठवली आहे का आपण? या संदर्भात जेव्हा तो आरोपी कार घेऊन भोरवरून निघाला होता त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचा एक मित्र होता. तो अगोदर पेट्रोल पंपा शेजारी उतरला. त्यानंतर पेट्रोल पंपाचे 2 त्याचे मित्र जे होते त्यानंतर त्या कारमध्ये होते. त्यानंतर अपघात व्हायच्या अगोदर ते 2 मित्र खाली उतरले. त्यानंतर हा जो आरोपी आहे हा व्हेकल घेऊन पुढे निघत असताना तो अपघात झालेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणचे साक्षीदार आणि CCTV फुटेजून आपल्याला निष्पन्न झाले की कारमध्ये तो एकटाच होता आणि आरोपीचे त्याचे लोकेशन, साक्षीदाराचे लोकेशन त्या ठिकाणी निष्पन्न होत होते आणि त्या CCTV फुटेजवरून याच्यावरून आपण तो आरोपी निष्पन्न करून त्याची पुढची कारवाई केलेली आहे. गौतमी पाटील यांना नोटीस पाठवली असेल या सगळ्या संदर्भात, त्यांना काय चौकशीसाठी बोलवणार आहात? नाही, नोटीस वगैरे असं काही पाठवलेलं नाही, परंतु ह्या घटनेसंदर्भात किंवा ह्या अपघातासंदर्भात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस करतील.
सर, चंद्रकांत पाटलांनी देखील तुम्हाला कॉल केला होता, त्यांनी देखील तुम्हाला कायदेशीर कारवाई करा असं काय बोलणं झाले, कारण तो कॉल खूप व्हायरल होता, ते तुम्हाला आदेश सोडताना दिसतात. आता याच्यामध्ये जखमी किंवा फिर्यादी आहेत त्यांना सुद्धा ह्या घटनेची जाणकारी किंवा माहिती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. काल त्या ठिकाणी ते बहुतेक माननीय मंत्री महोदयांना भेटले होते. त्यानंतर त्यांचा माझा फोन झाला तर त्यांनी एवढं सांगितलं की याच्या संदर्भामध्ये त्यांना एवढंच अवगत केलं की ही घटना कशी झालेली, सध्या पोलिसांचा तपास काय सुरू आहे. तर जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या मतदारसंघातली एखादी त्याची फिर्यादी त्या त्यांच्याकडे गेली असेल, त्यांनी त्यावेळेस मला कॉल केला होता. त्यांना घटनेची पूर्ण वस्तुस्थिती त्यांना मी कथन केलेली आहे. याशिवाय दुसरं याच्यामध्ये काही बोलणं झालं. सर, गरज पडली तर गौतमी पाटीलला बोलवणार चौकशीसाठी? याच्याबद्दल तेच तुम्हाला सांगतो की आयोग किंवा तपासी अधिकारी जे आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टी तपास अधिकारी पूर्ण करतील. गौतमी पाटील कार अपघात प्रकरणामुळे गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्या संदर्भात आता पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आजवर झालेल्या कारवाईचा तपशील सांगितला. आता यापुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.